तर आज मित्राला सोडायला गेलो आणि काहीतरी वेगळंच पिऊन आलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज मित्राची तब्येत खूपच बिघडली होती, तर त्याने निर्णय घेतला घरी जाण्याचा आणि बरं होऊनच येण्याचा. हे ऐकून दुसऱ्या बी मित्राने निर्णय घेतला घरी जाण्याचा आणि सर्व काही काम करून येण्याचा. तर मग या दोघांना सोडण्यासाठी रेडी झालो. पहिले तर गाडी काढली आणि निघालो बस स्टँडला सोडण्यासाठी. बस स्टँडला येऊन पोहोचलो तर पहिले विचारले गाडीला किती वेळ आहे. तर गाडीला फारसा वेळ असल्यामुळे इथे पहिल्यांदा बसून घ्यावं म्हटलं. बसलेलोच होतो की तेवढ्यातच विचार आला की नवीन परभणीचं बस स्टँड दाखवा म्हटलो. तर आज थोडंफार व्हिडिओ मध्ये बघून घ्या, पुन्हा कधीतरी आल्यावर बघा. तर आतापर्यंत नवीन चालू झालेलं बस स्टँड कोणी कोणी येऊन बघितलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. थोडंफार बसून गाडी पण आली होती आणि त्यांना या गाडीमध्ये बसून दिले होते. दिसायला तर शिवशाही होती, पण त्यात एसीच बंद होती. शेवटी गाडी पण निघाली होती आणि आम्ही पण निघालो होतो रूम कडे जाण्यासाठी. उन्हाचा पारा तर खूपच झाला होता, तर तेवढ्यातच मित्र म्हटला काहीतरी गारगार पिऊन जाऊ. तर गेलो तर आम्ही मग ज्यूस पिण्यासाठी. मित्रानं दिली ना ऑर्डर आणि हे काय मागवलं 120 रुपयाचं. अरे एवढ्यात तर म्हंटलो 10 दिवसाचा ऊसाचा रस पिणं झाला असताना. आता म्हंटल मागवलं आहे तर पटपट पिऊन घेऊत आणि 10 दिवस बाहेरच नाही यायचं असं ठरवून घेऊ.